SSC GD मध्ये पार्टनरशिपवर आधारित विचारलेला प्रश्न खूप छान आहे. प्रश्न जरा बघा. 3 गुणिले P ची गुंतवणूक, Q गुणिले 4 ची गुंतवणूक आणि R गुणिले 5 ची गुंतवणूक. एकूण 94,000 नफा मिळाला आणि त्याच्यापैकी R चा वाटा किती. आता ह्याच्यामध्ये काय करायचं बघा. ऍक्च्युअली दिलेलं काय आहे, 3 गुणिले P ची गुंतवणूक, त्याचा रेशिओ कोणाशी आहे, 4Qचं कॅपिटल आणि त्याचं गुणोत्तर आहे 5R चं कॅपिटल. हे लक्षात ठेवा. आता लक्षात घ्या काय असतं या गुणोत्तरामध्ये, जो व्यक्ती असणार आहे त्याच्या खाली काहीतरी पाहिजे, म्हणजे त्याच्या छेदामध्ये काहीतरी पाहिजे. आता बघा ना, Pच्या शेजारी आहे, Qच्या शेजारी आहे, R च्या शेजारी आहे. शेजारी नकोय, खाली पाहिजे. आता काय करायचं, या तिघांना पण हे 5, हे 4 आणि हे 3 यांनी गुणायचं. 5 चोक किती येतात, 20, 20 त्रिक 60, म्हणजे या प्रत्येकाला 60 ने गुणायचं. 3P ला पण 60 ने गुणलं, 4Q ला पण 60 ने गुणलं आणि 5R ला पण 60 ने गुणलं. बघा आता 3 ने भाग जाईल, 3 एके 3, इथे येणार 20, म्हणजे P च्या खाली 20 आलं बघा. Q च्या खाली किती येणार, 4 एके 4, इथे येणार 15, हे आलं 15. आणि R च्या खाली किती येणार, 12 पंचे 60, म्हणजे R च्या खाली येणार 12. याचा अर्थ असतो PQR यांनी 20, 15, 12 या प्रमाणात गुंतवणूक केली. लक्षात घ्या, प्रॉफिट मधला हिस्सा पण या प्रमाणातच मिळणार. प्रॉफिट मिळाले किती, 94,000. आता बघा 94,000 जे प्रॉफिट आहे, 94,000 इंटू कुणाचा वाटा पाहिजे आपल्याला, आपल्याला R चा वाटा पाहिजे. R चा वाटा किती आहे, 12 आहे. मग त्या 12ला वर ठेवणार, भागिले तिघांचा मिळून वाटा किती आहे, 20 आणि 15, 35 आणि 12, 47. ते 47 मी ठेवणार खाली. बघा 47 एके 47, 47 दुने 94 आणि पुढे 3 शून्य तसेच. 2000 गुणिले 12, उत्तर येतं 24,000, जे आहे ऑप्शन क्रमांक 1. ऐकणे सिंपल सांगा. म्हणजे अशा पद्धतीने आपण Q आणि R आणि P या तिघांचे वाटे काढू शकतो. पण आपल्याला विचारलेला आहे फक्त R चा वाटा. त्या पद्धतीने आपण उत्तर काढलं. आता जसं मी सोडवलं त्याच पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.